सविस्तर बातम्या पाहूयात। बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या धमकी प्रकरणी ब्रिटन कनेक्शन समोर आले। तर सलमानला ब्रिटनमधून धमकीचा ईमेल पाठवण्यात आल्याचं उघड झालंय। तर सलमान कुख्यात बिश्नोई गँगच्या निशाण्यावरती आहे। सलमान धमकीचं यूके कनेक्शन। यूकेतून पाठवला धमकीचा मेल। मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग। बॉलिवूड अभिनेता सलमान खानला नुकतंच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। आरोपींनी धमकीचा ईमेल पाठवला होता। त्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केलाय। तो ईमेल ब्रिटनमधून पाठवण्यात आल्याचं उघड झालंय। पोलिसांनी त्या ईमेलची लिंक शोधून काढण्यात यश मिळवलंय। त्या ईमेलशी संबंधित मोबाईल नंबरही पोलिसांच्या हाती लागलाय। त्यामुळे आता धमकी देणाऱ्याचा चेहरा उघड होण्याची शक्यता आहे। सलमान खानला ईमेलवरून आलेल्या धमकीचं कनेक्शन थेट इंग्लंडपर्यंत पोहोचलंय। पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक माहिती उघड झालेली आहे। युनायटेड किंगडम अर्थात यूके मधल्या एका मोबाईल बरोबर या ईमेलचं लिंकअप असल्याचं तपासात समोर आलंय। आता ज्या व्यक्तीचा हा मोबाईल क्रमांक आहे इंग्लंडमधल्या, त्या व्यक्तीचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे आणि आता तेच सध्या सुरू आहे। सलमान खान बिश्नोई टोळीच्या टार्गेटवर आहे। बिश्नोई टोळीचा म्होरक्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई तिहार तुरुंगातून आपल्या टोळीची सूत्र हलवतोय। काही दिवसांपूर्वीच बिश्नोईचा साथीदार गोल्डी ब्रारच्या हस्तकांनी सलमान खानच्या मॅनेजरला धमकीचा ईमेल पाठवला होता। त्यात गोल्डी ब्रारला सलमान खानशी बोलायचं असल्याचं म्हटलं होतं। तसंच हे प्रकरण संपवायचं असल्यास सलमानला गोल्डीशी बोलायला सांग, समोरासमोर बोलायची तयारी असून पुढच्या वेळी धक्का देऊ अशी धमकी त्या ईमेलमध्ये देण्यात आली होती। या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। खरं तर सलमान खानला यापूर्वी गँगस्टरकडून धमकावण्यात आलं होतं। 2019ला हरियाणातील गँगस्टर आणि बिश्नोई टोळीचा हस्तक संपत नेहरानं सलमान खानच्या घराची रेकी केली होती, पण त्याच्या बंदुकीची रेंज कमी असल्यामुळे हल्ल्याचा प्रयत्न फसल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं। त्यानंतर पुन्हा एकदा बिश्नोई टोळीच्या शूटर्सनी सलमान खानवर हल्ल्याचा कट हाकला होता। आरोपींनी सलमान खानच्या फार्म हाऊसची रेकी केली होती। धक्कादायक बाब म्हणजे शूटर्सनी फार्म हाऊसच्या सुरक्षा रक्षकाशी मैत्रीही केली होती, पण सलमान खान भोवती असलेल्या सुरक्षेमुळे हल्लेखोरांची डाळ शिजली नाही। आता पुन्हा एकदा गोल्डी ब्रारनं सलमान खानला धमकी दिली आहे। बिश्नोई टोळीचा हस्तक गोल्डी ब्रार हा कॅनडातून बिश्नोई टोळीसाठी काम करतोय। गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातही गोल्डीचा सहभाग उघड झाला होता। आता सलमानला धमकावल्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।